आपल्या सोबत आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी। या ठिकाणी खामला सहाय्यक निबंधक कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांनी धाड टाकलेली आहे आणि कागदपत्राची तपासणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून तक्रारी होत्या आणि आपण बघू शकतो बघा या ठिकाणी जिथे सहाय्यक निबंधक बसतात ते म्हणतात की माझे वैयक्तिक पैसे आहे, पण आता पोलीस तपास करणार असं महसूल मंत्री म्हणतात। सर काय सांगणार तुम्ही, या ठिकाणी आलेले आहे, धाड सत्र राबवलेलं आहे, काय सांगणार? क्रमांक 4चं जे आमचं कार्यालय आहे नोंदणी मुद्रांक त्या ठिकाणच्या तक्रारी प्राप्त होत्या की 4,000, 8,000, 10,000 कधी 15,000 रुपये घेऊन मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर मी आज आमचे JDRला घेऊन या ठिकाणी आलो आहे। काही अशाही तक्रारी होत्या की 30 लक्षाच्या वरची जी रजिस्ट्री असेल ती इन्कम टॅक्सला कळवावी लागतं, ती कळवल्या गेली नाही, त्याचाही रिपोर्ट घेण्याकरता आलो आहे। आणि आज तक्रारी दिसत आहे काही गोष्टी, मला याचा अंतिम रिपोर्ट तयार करू आणि मग कारवाई करू। राहिला पैसे सापडली पैशाचा प्रश्न आहे तर मी पोलिसांना बोलवला आहे, पोलीस तपास करतील। आता कपलेचं म्हणणं आहे की ते माझे पैसे आहे, पोलीस तपास करतील। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक तक्रारी पैसे घेतल्याशिवाय रजिस्ट्री होत नाही आणि त्यासाठी बाकायदा एजंट्स नेमलेले आहेत, एजंट्स मार्फत पैसे घेतात। ही गोष्ट खरी आहे की खूप तक्रारी आहे एजंट नेमल्याच्या आणि आता तर आपण इतकं त्या ठिकाणी सुलभ केलं आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन, कुठलीही रजिस्ट्री कुठेही करता येतं। त्यामुळं तरीसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही यामध्ये आता ऑनलाईन केला आहे, कुणालाही पैसे द्यायची गरज पडत नाही, तरी या पद्धतीचे एजंट येऊन काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्यावर आम्ही कारवाई करतो आहे। सर अशा तक्रारी जर महाराष्ट्रात असल्या तर तुम्ही काय महसूल मंत्री म्हणून काय अपील करणार? मी महाराष्ट्राला माझा क्रमांक दिला आहे। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोणी माझ्या व्हॉट्सअपवर तक्रार टाकू शकतात आणि मी जिथे इथे तक्रारी आहे महाराष्ट्रात ते स्वतः जाणार आहे आणि तपासणी करणार आहे। तुमच्या वैयक्तिक नंबरवर तक्रार? माझ्या वैयक्तिक नंबरवर तक्रार पाठवायची आणि त्यांचं नाव मी काही ओपन करणार नाही। ज्यांनी मला तक्रार पाठवली त्यांचं नाव मी उघड करणार नाही, मी कारवाई करेल। तुम्ही सावनेरमध्ये धाड टाकली, त्यानंतर अमरावतीमध्ये आणि आज या ठिकाणी काही तक्रारी होत्या अनियमिततेच्या? माझ्याकडे तक्रारी होत्या म्हणूनच आलो आहे, माझ्याकडे तक्रारी आल्याशिवाय मी येऊ शकत नाही, तक्रारी आल्या म्हणूनच आलो आहे आणि मला काही गोष्टी त्या आढळलेल्या आहेत। अनियमितता बोगस डॉक्युमेंट्स लावूनही हे केलं जात आहे। काही डॉक्युमेंट मला दिसत आहेत ज्या ठिकाणी थोडा काही डॉक्युमेंट कमी असतानाही काही रजिस्टर होतात आहे, पण ते मी तपासतो आहे। मग आता JDR आमचे एक डॉक्युमेंट चेक करत आहे, मी चेक करतो आहे आणि यातनं अंतिम मग कारवाई करू। महसूल मंत्री अशा प्रकारचं धाड सत्र राबवणं हे अभावानं महाराष्ट्रानं बघितलेलं चित्र आहे। नाही, हे तर केलंच पाहिजे, कारण तुम्हाला जर जनतेने निवडून दिला आहे, देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार म्हणून काम करायचा विचार करतो आहे, तर आमची जबाबदारी आहे की या ठिकाणी महसूल मंत्री म्हणून काम करण्याची जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे मुख्यमंत्र्यांनी, ती जबाबदारी पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे। असे दोषी अधिकारी असेल, चांगले असेल तर सन्मान होईल, दोषी असेल तर कारवाई होईलच, दोषी असेल तर कारवाई होईलच आणि चांगले असेल त्याला सन्मान देतोच आम्ही। हे धाड सत्र असं सुरू राहणार, सरप्राईज आहे, असं सुरू राहणार। आज तुम्ही तुमच्या मागे आम्ही होतो, 4-5 ठिकाणी तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलं आणि सरप्राईजिंगली धाड मारली, कुणालाही कल्पना नव्हती, तुमच्या PAला सुद्धा याची माहिती नव्हती? नाही, मी कुणालाही माहिती देत नाही, जे माझ्यासोबत JDR होते त्यांनाही माहिती नाही। जेव्हा इथं आलो तेव्हाच त्यांना सांगितलं आपण इथे जातो आहे, त्यामुळं अशा मी तपासण्या करणार आहे आणि मल्टिपल तपासण्या करणार आहे। अशा पैशाची काय कारवाई होणार आता? हे पोलिसांना बोलवलं आहे, पोलीस चेक करतील कुणाचे पैसे आहे। सर कुणाचे पैसे होते? मी मगाशी सांगितलं माझे वैयक्तिक पैसे वैयक्तिक पैसे आहे, वैयक्तिक आहेत। तुम्ही रोज ड्रॉवरमध्ये मी ठेवतो, माझ्या खिशात असले अडचण झाली, पॅन्ट फिट असला तर मी ठेवतो त्याच्यात। या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी सांगतायत की अशाच प्रकारे धाड सत्र राबवलं जाणार, अनियमितता असेल तर कारवाई होईल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।